जेव्हा तुम्हाला 1-1.5 मिनिटाची रील करायची असते, तेव्हा तुम्हाला त्याच्या आधी 2-3 मिनिटं त्यांना समजवावं लागतं, की नक्की काय करायचंय. तीच 2-3 मिनिटं महत्त्वाची असतात, की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना अप्रोच होतायत. म्हणजे आता मी असे क्रिएटर पाहिलेले आहेत, की त्यांना त्यांच्यासमोर उभं राहताना ते छाती काढून उभं राहतात. तर त्यांच्यासमोर तुम्ही हा शहाणपणा दाखवून काहीच उपयोग नाही, की मला 1 मिलियन फॉलोअर आहेत, 1.5 मिलियन फॉलोअर आहेत, मी पण कोणीतरी आहे. कारण का तो समोरचा आहे, तो जर ए.बी. डिव्हिलियर्स असेल, क्रिस गेल असेल किंवा हरभजन असेल, त्यांना काहीच घेणं नाही तू कोण आहेस. तर ते पहिलं मला वाटतं, की ते बघतात, की हा किती म्हणजे नीट उभा राहिलाय, कसा वागतोय, हा रिस्पेक्ट देतोय का आपल्याला तेवढी म्हणजे त्यांना आणि द्यायलाच पाहिजे, ते मोठेच आहेत. सो त्या छोट्या-छोट्या गोष्टी फार ते बारकाईने बघत असतात. इव्हन नवज्योत सिंग सिद्धू मागच्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत पण केलं. तर सिद्धू 1-1.5 तास गप्पा मारत होता कारण का त्याला कळलं, की तो बोलला, की "आप बच्चे बहुत अच्छे हो क्योंकि आप ज़्यादा बोलते नहीं. नहीं तो इधर जो आते हैं वो खुद का ही ज्ञान बता देते." तो तर ते तिथं त्यांना एक ते पकडतात, की बाबा हा काय बोलतोय, हा काय वागतोय. तर त्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे आता शेन वॉटसन बरोबर मी 2 वर्षापूर्वी केलेलं. तेव्हा असं झालं, की त्यांनी मला विचारलं, की "हे माईक कुठले मी त्याला सांगितलं असं-असं. तो म्हणला, "कुठे मिळतील?" म्हणलं, "ऑनलाईन मिळतील." म्हणलं, "बरं, बरं, बरं." आणि तो जाऊन बसला, तो आणि ब्रेटली. मग मी थोड्या वेळी त्याच्याकडे गेलो म्हटलं, की "हे माईक तुम्हाला ठेवा, तुम्हाला आवडलेत तर वगैरे." म्हटला, "नो, नो, 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 असं नाही करू शकत वगैरे." मी म्हटलं, "ठेवा, ठेवा." मग त्यांनी काही घेतले नाहीत. पण त्यांनी नंतर नाव विचारलं. तो म्हणला, "शो मी युअर अकाउंट." मी त्याला अकाउंट दाखवलं. मग मी त्याला विचारलं, की "एक छोटीशी क्लिप करायची की तुम्ही आणि मी असं तुमच्या आवडीचा शॉट मारतोय अशी." तर म्हटलं, "लेट्स डू इट." मग ते केलं. मग ब्रेटलीनी पण केलं, मग गेलनी पण केलं, डिव्हिलियर्सनी पण केलं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना बरोबर पकडतात ते. मग तो Instaवर माझ्याशी बोलायला लागला, की तुम्ही सोशल मीडियासाठी काय करता? मग असं कसं ग्रो होतंय? मग ते आत्ता आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू झाला. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मला वाटतं ते पकडतात आणि मग तेव्हा बोलताना त्यांच्यासोबत जर आपण एखादा क्रिकेटचा रेफरन्स दिला, तर मग त्यांना अजून छान वाटतं, की हां, म्हणजे उगीचच इथं काही आलेलं नाही आणि आणि त्यांच्या असंही आहे, की उगीचच पहिलेच डायरेक्ट गेलो आणि चला, चला मला व्हिडिओ करायचा आहे तुमच्यासोबत, मी क्रिएटर आहे, मला हे करायचं मग ते किंमत देत नाहीत. ते तिथं कॉमेंट्री करतात. त्यांना जो ब्रेक असतो 10 मिनिटं तिथं आरामात एसीत बसायला आलेले असतात. त्यामुळे त्या 10 मिनिटात ते कधी फ्री आहेत, त्यांचा मूड काय आहे, हे सगळं बघून जर थोडंसं आपण केलं, तर मला वाटतं होऊ शकतं.